नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीत पिंजरा या सिनेमातून आपल्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मोह, सौंदर्य आणि अभिनयाचा संगम झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या आज आपल्यात नाहीत. 4 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 90व्या वर्षी दीर्घ आजारामुळे त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्ण युग संपलं. संध्या यांचा जन्म एका मध्यमवर्गीय घरात झाला. बालपणापासूनच त्यांना नृत्य, अभिनय याचं वेड होतं. त्यांची प्रतिभा पाहून दिग्दर्शकांनी त्यांना पडद्यावर आणलं आणि तेव्हापासूनच त्या एक एक पायरी चढत गेल्या. नवरंग, छन छन पायल बाजे आणि पिंजरा यांसारख्या सिनेमांची ओळख बनल्या. त्यांचा चेहरा मोहक, परंतु नजरेत एक वेगळं सौंदर्य, एक मर्यादित स्त्रीतत्व झळकत होतं. या चित्रपटसृष्टीत संध्या यांची भेट प्रसिद्ध दिग्दर्शक विठ्ठलराव शांताराम यांच्याशी झाली. वयातील मोठा फरक असूनही या दोघांमध्ये एक वेगळं नातं तयार झालं. शांतारामजींच्या दुसऱ्या पत्नी जयश्री गडकर यांना मात्र या नात्यामुळे फार त्रास झाला. त्या फार दुखावल्या गेल्या आणि शेवटी शांताराम यांनी जयश्रींना घटस्फोट देऊन संध्या यांच्याशी लग्न केलं. या लग्नामुळे त्या काळी समाजात बरीचशी चर्चा झाली, पण संध्या यांनी कोणालाही उत्तर न देता आपलं आयुष्य अभिनय आणि शांतारामजींच्या सेवेत वाहिलं. पिंजरा या सिनेमाने मराठी सिनेमा नव्या उंचीवर नेला. लावणी, शाहीर आणि समाजातील बंधन हे सगळं त्या काळी ज्या द्रव्याने पडद्यावर आलं त्यात संध्या यांचा अमूल्य वाटा होता. त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर स्त्रीशक्तीचं प्रतीक होत्या. संध्या यांनी शांतारामजींच्या शेवटच्या दिवसात त्यांची सावली बनून सेवा केली. संध्या यांची सावत्र मुलगी मधुरा शांताराम आपल्या पुस्तकात लिहितात की एकदा बाबांना उलटी झाली आणि संध्या काकूंनी ती स्वतःच्या हातावर घेतली. आम्ही त्यांची मुली असून सुद्धा तसं केलं नसतं. त्या खरंच देवदूत होत्या. शांतारामजींच्या मृत्यूनंतर संध्या यांनी एकटं पण शांत आयुष्य जगलं. त्यांना मुलं झाली नाहीत, पण त्या नेहमी म्हणायच्या, मधुरा, राजश्री आणि सगळे तुम्ही माझीच मुलं आहात. वृद्धापकाळात संध्या या मुंबईत एकटाच राहत होत्या. वाचन, टीव्ही पाहणं, जुन्या आठवणींमध्ये रमणं हा त्यांचा दिनक्रम होता. त्यांची सावत्र मुलगी सांगते की त्या कुणावरही ओझं व्हायला तयार नव्हत्या. त्यांना फक्त शांतता हवी होती. 4 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या आठवणी, त्यांचा अभिनय आणि त्यांचं पिंजऱ्यातलं सोनपाखरू आजही अमर आहे. संध्या या फक्त अभिनेत्री नव्हत्या, त्या एक काळ होत्या, एक भावना होत्या, ज्या आपल्याला शिकवून गेल्या की प्रेम, समर्पण आणि साधेपणातच खरं सौंदर्य दडलेलं आहे. अशा या विलक्षण अभिनेत्रीला आणि करुणामय स्त्रीला आपल्या या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली.